पुरंदरच्या तहानंतरचा संघर्ष, स्वराज्य रक्षणासाठीच्या अखंड मोहिमा, औरंगजेबासमोर न झुकलेली जाज्वल्य भूमिका आणि धर्मासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान असा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील तेजस्वी क्षणांचा प्रवास वीरांचे वीर धर्मवीर या दृकश्राव्य प्रयोगातून जिवंत झाला. शंभूराजांच्या जन्मापासून अमरत्वापर्यंतचा शंभू चरित्राचा हा प्रवास अनुभवताना उपस्थित पुणेकर इतिहासाच्या त्या सुवर्णपण वेदनादायी पर्वाशी एकरूप झाले. विवेक व्यासपीठ आयोजित वीरांचे वीर धर्मवीर या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन SP कॉलेजमधील लेडी रमाबाई हॉल येथे करण्यात आले. या कार्यक्रमास महापौर मंजुषा दीपक नागपुरे, हरिभक्तपरायण संग्राम भंडारे, दीपक नागपुरे, शिक्षण प्रसारक मंडळीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष सुधीर काळकर, तुषार कुलकर्णी, महेश पवळे, यशोधन भिडे, वर्षा भोळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि सादरीकरण निलेश रमेश भिसे यांचे असून त्यांनी संभाजी महाराजांचे जीवन, त्यांचे कार्य, लेखन, विविध मोहिमा आणि युद्धनीती यांचे प्रभावी सादरीकरण केले. यावेळी अभिवाचन, चलचित्र, अॅनिमेशन, संगीत आणि प्रकाश योजनेच्या माध्यमातून इतिहासातील विविध प्रसंग जिवंत केले. यावेळी बोलताना महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, आजची तरुण पिढी ही आभासी माध्यमांच्या विळख्यात अडकत आहे. अशा वेळी या आभासी माध्यमांचाच वापर करून तरुणांसमोर आपला जाज्वल्य इतिहास मांडला जात आहे, हे कौतुकास्पद आहे. निलेश भिसे म्हणाले, पराक्रमाची तलवार, विद्वत्तेचे तेज आणि धर्मरक्षणासाठीचे सर्वोच्च बलिदान यांचा संगम असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन प्रवास वीरांचे वीर धर्मवीर या दृकश्राव्य प्रयोगातून साकारला. या चित्तथरारक दृकश्राव्य प्रयोगाने उपस्थितांना केवळ इतिहास दाखवला नाही, तर शंभूराजांच्या त्यागाची अनुभूती दिली. मी निलेश रमेश भिसे. रगरग शंभू मेरा परिचय, रगरग शंभू मेरा परिचय. संभाजी महाराजांचं जीवनचरित्र युवा पिढीपर्यंत जावं आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन या देशासाठी, धर्मासाठी काहीतरी करण्याची इच्छा युवा पिढीमध्ये जागरूक व्हावी, हा हेतू आहे हा कार्यक्रम सादर करण्याच्या पाठीमागचा. इतिहास आपण कशासाठी वाचतो, तर वर्तमानातल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला इतिहासाचा उपयोग झाला पाहिजे. त्या अनुषंगाने शंभू चरित्राचा जर का आपण विचार केला तर आत्ताच्या समस्या सोडवण्यासाठी, आपल्याला आत्ताचे प्रश्न सोडवण्यासाठी शंभू चरित्राचा उपयोग होईल का, तर मला असं वाटतं नक्की उपयोग होईल. त्यामुळे शंभू चरित्र, संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषण ग्रंथ, या सगळ्यांच्या अनुषंगाने हे सादरीकरण केलं गेलं. याच्यामध्ये मी स्वतः कथाकथन करतो आहे, स्टोरी टेलिंग करतो आहे आणि शंभू चरित्रातले जन्मापासून बलिदानापर्यंतचे काही प्रसंग आपण निवडलेत. ते प्रसंगाचं ती गोष्ट संपत आली की पाठीमागे ॲनिमेशन लागतं, त्याला म्युझिक आपण दिलं आहे. असा अभिनव पद्धतीने आपण हा प्रयोग सादर करतो आहे. याच्यामध्ये युवा पिढी आणि बालगोपाळ वर्ग सगळ्यांनाच हा प्रयोग आवडेल असं मला वाटतं. हां, फ्युचरमध्ये ह्याचे जास्तीत जास्त प्रयोग झाले पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न देखील करणार आहोत की हे सादरीकरण ठिकठिकाणी झालं पाहिजे.